नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मंजिरी अर्ध्या रात्री गपचूप ती घराच्या बाहेर पडत असते आणि हेच दृश्य अंबिका पाहते. अंबिकाच्या मनामध्ये थोडीशी शंका येते की आई ह्या टायमिंगला एवढ्या रात्रीच्या कुठं निघाल्या आहेत. मंजिरी पुढे जात असताना मागून अंबिका तिचा पाठलाग करते. अंबिकाला ते कळतं की नक्की मंजिरी कुठं चालली आहे. ती विचार करते, मी आता आईंचा पाठलाग करते, बघू तरी मीरा खरं बोलते का मी जे खरं बोलते खरं आहे. तोपर्यंत अंबिकाला जाणवतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे आणि तिच्या तो गळ्यातला जो मणी असतो तो चमकायला लागलेला असतो. आणि तोपर्यंत मंजिरी मागे वळून पाहत नाही आणि तशीच ती पुढं निघून जाते. अंबिका जाणार तोपर्यंत, खाली पायऱ्या उतरणार तोपर्यंत एक अदृश्य टाईपमध्ये एक भिंत तयार होती. अंबिका म्हणते की माझ्यावरती ही जादू केली तर केली कुणी, मला अडवण्याचा प्रयत्न कोणी केला आहे. अंबिकालाही काही कळायला मार्ग नसतो. अंबिका ती भिंत पार करण्याचा खूप प्रयत्न करते. तिला काहीसुद्धा कळत नाही की असं वाटतं की काळी जादू करणारं कोणीतरी घरामध्ये आहे की काय, मीरा खरं बोलते की काय, असं तिच्या मनामध्ये खूप काही शंका येत असतात. आणि असं काही दाखवलं गेलं असतं की मंजिरी जाते मार्जरीकडे. मार्जरी डोळे बंद करून अशीच असते, उभा असते. तोपर्यंत मंजिरी म्हणते, मार्जरी काय झालं, एवढी तू शांत का आहेस. मार्जरी म्हणते, मला सांग, वेदाबरोबर जो काही तो विधी केला होता त्यावेळेस तुझ्या शक्त्या वापरल्या होत्या का. मंजिरी म्हणते, हो वापरल्या होत्या, कारण की अंबिका आणि अथर्व तिथे आले होते, त्याच्यामुळे मला अदृश्यपणाने मला ते सगळं काही अदृश्यामध्ये मला तो विधी पार पाडावा लागला. तोपर्यंत मंजिरी म्हणते, अगं तुझ्या अशा शक्त्या विनाकारण जर वापरायला लागलीस ना तर माझ्या इकडे शक्त्या कमी होत जातील ग, मी नाहीशी होऊन जाईन. तोपर्यंत मंजिरी म्हणते, मार्जरी मला माफ कर, मला काही ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं ना ग, त्यासाठी. तोपर्यंत मंजिरी म्हणते, एवढ्या वेळेस मला माफ कर, पण इथून पुढे मी काहीही तसं करणार नाही. मार्जरी म्हणते, मंजिरी आत्तापर्यंत तू जो काही विधी केला आहेस ना तो सगळा काही पूर्ण झाला आहे, तू जिंकली आहेस आणि हे घे, हे मणी घे. असं म्हणत असताना तिथे मंजिरी म्हणते, खरंच मी जिंकली, माझं आत्तापर्यंत जे काही विधी तपस्या मी करत आले ते सगळ्या काही पूर्ण झाल्या. आणि तिथेच येते अंबिका म्हणते की आई तुम्ही अशा असताल ते मला काही वाटलं नव्हतं, शेवटी मीरा बोलत होते तेच खरं आहे. अंबिका म्हणते, अगं तू वेडी आहेस, वेडी, स्वतःच्या सख्या बहिणीवरती तू विश्वास ठेवू शकली नाहीस म्हणल्यानंतर तुला तरी काय म्हणायचं. तोपर्यंत ते अंबिका म्हणते की आई खरंच ना, मी तुमच्यावरती विश्वास ठेवून खूप चुकीची गोष्ट केली आहे. मंजिरी म्हणते, थांब, इथपर्यंत आली आहेस ना तर तुला मोक्ष दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ते मंजिरी अंबिकावरती काळी जादू करायला चालू करते आणि हे स्वप्न असतं मीराचं. मीरा म्हणते की मला एवढं ताईबद्दल स्वप्न का पडावं बरं, खूप भयानक स्वप्न असतं. मीरा खूप घामाघूम झालेली असते, उठून पाणी वगैरे पिते, रूममध्येच फिरत असते, तिला अजिबात झोप वगैरे सुद्धा लागत नसते. आणि परत म्हणते की मीरा वेदाच्या रूममध्ये येते, तिथेही अंबिका दिसत नसते. म्हणते, ताई कुठे गेली तर गेली कुठे, आणि ती घरामध्ये शोधण्याचा निर्णय घेते. आणि त्याच टायमिंगला इकडे अंबिकासुद्धा बाहेरच उभा असते आणि ते मंजिरी त्या 3 कवड्या घेऊन घरी येते, खूप हसते, म्हणते की मी जिंकले, ह्या 3 कवड्या माझ्या हातामध्ये येण्यासाठी मी काही नाही केलं. अंबिका थोडी आश्चर्यच होते आणि ती सगळं काही एका खांबाच्या पाठीमागून सगळं काही मंजिरीचं दृश्य पाहत असते आणि म्हणते की इथं अदृश्य टाईपमध्ये एक भिंत आहे, आई कशा पार करणार. पण ही मंजिरी पार करून आतमध्ये येते, पण तिचा पायऱ्यांना पाय थटतो आणि ती खाली पडते आणि तिच्या हातातल्या सगळ्या काही कवड्या तितीर-बितीर होतात आणि 2 कवड्या तर सापडतात, पण 1 कवडी काही सापडत नाही आणि त्या कवड्या तर खूप चमकतही असतात. अंबिकाला 3री कवडी दिसते आणि ती कवडी घ्यायला जाते. तोपर्यंत अंबिका घेत असताना मंजिरी मागून खूप जोरात ओरडते की अंबिका थांब. तोपर्यंत अंबिकाच्या डोळ्यातून पाणीच येतं, तिच्या पायाखालची जमीनच सरकते की
मला आई ओळखतेत, मला आई बघतात. तोपर्यंत ती कवडी मंजिरी हातात घेते, अंबिकापासून नजर चोरते, रूममध्ये ती तावातावाने निघून जाते. अंबिका एकदम शॉकच झालेली असते. म्हणते की मीरा जे काही बोलत होते ते सगळं काही सत्य आहे आणि मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवला नाही, अशी कशी असू शकते मी. तोपर्यंत इकडे मीरा रूममध्ये शोधत असताना मंजिरी तिला आडवी जाते. मंजिरी तावातावाने रूममध्ये जाते. तिला खूप रागही आलेला असतो की म्हणते की मी सगळ्यांना आज दिसण्याचा प्रयत्न केला आणि सगळे काही मला आडवे आले आहेत आणि ही अंबिकासुद्धा मी तिला जाणवून दिलं आहे की मी तिला बघते म्हणून. तोपर्यंत अंबिका म्हणते ठीक आहे, तिला कळालं तर कळू देईल, काय बिघडवणार आहे ती मला. आता मला कोणीही संपवण्याचा प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतरनं इकडे परत एकदा अंबिका एका रूमच्या समोर बाहेर खूप रडत असते. मीरा तिथे येते. ताई अगं काय झालं सांगशील का नाही, बोल ना, तू माझ्याशी बोलू शकतेस. अंबिका पटकन तिला घट्ट मिठी मारते. मीरा मला खरंच माफ कर गं मीरा, माफ कर. तू जे काही आईबद्दल बोलत होतेस ना ते सगळं काही सत्य आहे, आई मला बघू शकतात. मीरा म्हणते अंबिका ताई थांब, शांत हो, रडू नको, काय झालं मला सगळं काही सविस्तर सांग. अंबिका तिला घट्ट मिठून मारून खूप रडत असते. मीरा तिला कशीबशी शांत करते आणि अंबिका जो काही घडलेला प्रकार असतो ते अंबिका सगळं काही मीराला सांगते. मीरा म्हणते खरंच ताई, तुला आत्ता कुठे माझ्या गोष्टींवरती विश्वास पटला, तेच झालं. तुझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना, ह्याच्या पलीकडे मला काही अजून नको आहे घे. आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की इथे पुन्हा एकदा मीरा अंबिका ह्या दोघींनी मंजिरीला आव्हान देतात. एक मनुष्य आणि एक आत्मा ह्या मंजिरीला चांगलाच आव्हान घेत येतात. मंजिरी म्हणतात कितीही कोणीही येऊ द्याल, मला कितीही आव्हान देऊ द्याल, माझ्यावरती कोणताही फरक पडणार नाही. परत पाहूया आपण नक्की काय होतंय ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. तुम्हाला आवडल्यास आपले शॉर्ट व्हिडिओही आलेले आहेत, पाहायला विसरू नका. आणि आवडल्यास त्यालाही लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटही करा. बाय.